iNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महाराष्ट्राच्या सुपुत्रांची अद्वैतसह 5 जर्मनीत भरारी। मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री लोढा यांच्या हस्ते मिळाले अप्रेंटिसशिपचे नियुक्तीपत्र। महाराष्ट्राच्या युवकांनी जिंकले जर्मनी। अद्वैत बरोबर इतर 5 विद्यार्थ्यांची नामांकित जर्मन कंपनीत अप्रेंटिसशिपसाठी निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मिळाले नियुक्तीपत्र। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय रोजगार उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे। या उपक्रमांतर्गत अद्वैत व इतर 5 विद्यार्थी याची जर्मनीतील एका नामांकित कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी निवड झाली आहे। आज मंत्रालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते अद्वैतसह महाराष्ट्रातील 5 विद्यार्थ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्किल्ड महाराष्ट्राच्या माध्यमातून आपली मुले जागतिक स्तरावर चमकत आहेत। मंत्री लोढा म्हणाले, जर्मनी, जपान सारख्या देशात महाराष्ट्रातील प्रशिक्षित युवकांना मोठी मागणी आहे। अद्वैत व इतर 5 युवक राज्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। या अप्रेंटिसशिपमुळे अद्वैतसह 5 जणांना जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण, आकर्षक वेतन व उज्ज्वल करिअरच्या संधी मिळणार आहेत। राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे ITI व पॉलिटेक्निकच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय रोजगाराचे दालन खुले झाले आहे। iNews28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, ठाणे, पालघर जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय यासोबत त्यांना याचा लाभ देणार आहोत। तरी मी त्या सर्व 6 प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी पाचारण करते। या ठिकाणी हे जे 6 विद्यार्थी आहेत ते त्यांचे नाव आहे विनायक गणेश तावरे ITI पुणे, आदित्य राजाराम जाधव ITI पुणे, अद्वैत महेश पाटील ITI मुंबई, आशिष राम कळसकर ITI पुणे, अथर्व लोहगावकर ITI पुणे आणि सत्यम अनिल सूर्यवंशी ITI मुंबई। या सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन आम्ही या ठिकाणी करत आहोत। खाली बसा। किती सुंदर असा हा ग्रुप फोटो आहे की एका बाजूला स्वप्न पाहणारे तरुण नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला स्वप्न पूर्ण करणारे माननीय मुख्यमंत्री महोदय। पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन। सदर ग्रुप फोटो हा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा एक आरसा आहे। पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन।